मच्छर है, मक्खी है, काट रहे। जो मार रहे हैं वो तो इंसानों का, छोटी बच्ची को भी नहीं देखा उसने ऐसा मारने चालू किया उसने। लेकिन मुझे इतना बताओ, तुम्हारे पास इंसानियत है क्या नहीं? हा? ऐसा मार रहे तुम, छोटी बच्ची को मार रहे तुम। हाँ, बहुत सारा लोग है ये लाइन में, उधर भी उनका भी माँ बाप पेट से फैला हुए, हम भी माँ बाप हम पेट से किसको फैले बोलेंगे? ये कीड़ा है, मर जाने के लिए ऐसा मार मार किया करने को नहीं भी देखा बाबा। इस टाइम पे जो हुआ ना ऐसा कभी भी नहीं देखा। 60 साल हुआ मैं मामा सर, मी विरामध्ये काम धंदा करून तिथं इतना अत्याचार चलना बोला तो बहुत बुरी बात है। क्या मालूम असली पुलिस थे या नकली पुलिस? साल में का सब पूरा हाथ में पकड़ा हुआ डंडा इतना बड़ा बड़ा ऐसा मारने लगे वो। सामान छोटी बच्ची भी नहीं देख रही हो। जल्दी बोलने का, डंडे उचलने का, कैसा सामान लेना अंदर का? किती लोक होते इकडे राहायला? 600 झोपडे होते। 600 झोपडे होते. 600 नाही, माझ्या हिशोबाने असं मध्ये 4-5 नाही, 600 नाही, जास्त चालेल म्हणजे समजा 600 मग तुम्हाला कधी नोटीस दिली आणि कधी तोडला ते? 3 तारखेला नोटीस. 1 तारखेला म्हणतात, 1 तारखेला इथं राहिलंच नव्हतं नोटीस. अच्छा, 3 तारखेला. 3 तारखेला आणि डेट आता राहायची काय सोय केली आहे त्यांनी? काही सोय नाही बघा, रोडावरच पडलेलं आहे साहेब. काय नाव आपलं? आनंद शंकर खेत्रे. आनंद शंकर खेत्रे. खेत्रे. आपलं नाव काय? सकुबाई. सकुबाई शंकर खेत्रे. शंकर. तो कभी तोड़ा है घर आपने? 6 तारीख को तोड़ा है। नोटिस कभी दिया था? 1 तारीख का दिया था नोटिस में, 3 तारीख को लगाया था नोटिस, 6 तारीख को तोड़ा। अभी क्या इंतजाम किया है कुछ रहने के लिए? बस ऐसे ही लोग आते हैं, अभी बोल के चले जाते हैं। हम तो बोलते हैं। वर्षा मैडम भी आई थी अभी? हाँ, अभी आके गया। वो भी आए। बस ऐसे ही आके बोल के चले जाते। अभी हम लोग को कोई ध्यान दिलाता। अभी देखो हम लोग ऐसा रोड पे अभी कितना दिन से अभी खाने पीना तो उधर चालू है, इधर तो कोई आएगा कोई नहीं आएगा। कल रात को हम लोग भूखा ही सो गया। रात को भूखा सो गया। चावल ला के दे गए थे, थाली में पूरा चावल में पानी पानी कैसे करेगा बताओ? बच्चे लोग बेघर हो गया, स्कूल जाने का भी वांदा हो गया बच्चे लोग का भी। छोटे बच्चे लोग रहते थे इधर? अब मेरे को अब हो गया इधर 15 साल। 15 साल से वो घर में नहीं आता? हाँ, वोट डालता है सब हमारे पास है, कुरूप ऐसा नहीं है बिना कुरूप का दे रहा हम लोग करके। फिर भी हमारा ये हाल है, हम लोग को कोई तो न्याय दिला। उनका भी घर उसमें ही टूटा? उसमें ही है। देखो मच्छर है, मक्खी है, काट रहे। हम तुम्हारे साथ ज्या तऱ्हेने जय भीमनगरमधली ही कारवाई झालेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघत असाल की लोकांना राहण्याचं कुठलंही व्यवस्थापन त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आहे। 3 तारखेला मला वाटतं यांना नोटीस दिली आणि लगेचच कारवाई करण्यात आली 6 तारखेला आणि त्यामुळे इतकी अर्जंट ही कारवाई झाली। लोकांना त्यांचं सामानसुद्धा घेऊन जाता आलं नाही, त्यांचं सामान तसं पडलेलं आहे, काही दुसरं व्यवस्थापन करण्यात आलेलं नाही आहे। आपण सुद्धा बघितलं असेल खरं तर महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार जर बघितलं, शासन निर्णयानुसार आपण जर बघितलं तर 1 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला कुठलीही झोपडपट्टी जी आहे ती त्या ठिकाणी तोडता येत नाही, कारण मान्सूनच्या सीझनमध्ये आपण कुठल्याही तऱ्हेची अशी कारवाई करत नाही। पण दुर्दैवाने या ठिकाणी जी कारवाई झाली ती कोणाच्या सांगण्यावरून झाली, कोणाचं त्याच्यावरती प्रेशर होतं, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे ना। बिलकुल त्या ठिकाणी हिंसाचाराचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही, कारण आम्ही कुठल्याही तऱ्हेच्या हिंसाचाराचं समर्थन करत नाही। परंतु हे का झालं? कारण लोकांना त्याची तयारीच नव्हती, लोकांना माहितीच नव्हतं की एक्झॅक्टली काय होणार आणि अचानक त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई झाली।
पोलीस फोर्सने ज्या तऱ्हेने घराघरामध्ये, म्हणजे तुम्ही महिलांचं ऐकत होते, ज्या तऱ्हेने पोलीस फोर्स घरामध्ये घुसलं, मला असं वाटतं की सामंजस्याच्या माध्यमातून जर बोलणं झालं असतं आणि लोकांना पर्यायी व्यवस्थापन करून दिलं असतं तर लोक नक्कीच गेले असते. पण दुर्दैवाने तसं काहीही केलं गेलं नाही आहे. कुठल्याही तऱ्हेचा सर्वे झाला नाही, कुठल्याही तऱ्हेचं त्यांना पर्यायी व्यवस्थापन नाही. काल आपण सगळेजण जाणताय मुंबईमध्ये किती मुसळधार पाऊस पडला. अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना, मुलाबाळांना घेऊन ती लोक त्या ठिकाणी बसलेली आहेत. त्यांना त्या ठिकाणी बुद्धविहारात जाण्याची सुद्धा परवानगी देण्याचं काम झालेलं नाही आहे.